अंत्यविधी करता गेलो. अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये त्याच्या आई वारली आणि रामकाकाची पत्नी वारली. रोज 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. विशेष गंमत अशी की आपलं कोणीही रडत नव्हतं, एकही व्यक्ती रडत नव्हतं. स्त्री ना पुरुष ना कोणीच. ते काका तर माझे जास्त संबंधातले असल्यामुळे मी त्यांना विचारलं, म्हटलं का व्हायचं आधी इथं कोणी रडत कोणीच नाहीये, रडायचं काय कारण आहे? मृत्यू येणारे जाणारे हा व्यवहार आहे. इतक्या सरळ सहज त्यांनी उत्तर दिले. म्हणजे दुःख नाही त्यांना असा त्याचा अर्थ नाही, दुःख आहेच आहे, पण व्यवहार आहे, ती गोष्ट सहन करावी लागते. नुकसान झालं पैशाचं, रडून कशी येणार आहेत का? तसं रडून येणार आहे का? एक दुसरी गोष्ट, अखिलपूर ब्रह्मांड नायक साक्षात देवच या व्यक्तीच्या शरीरात शारीरिक मानसिक बौद्धिक दुःखाची निवृत्ती करण्याकरता घेऊन जातो. अशा प्रकारची संकल्पना केली तर इतकं दुःख होणार नाही. अशा प्रकारचा व्यवहार आपल्याला समजला पाहिजे. दुःख तर होतच असतं. त्याचं कारण संयोग किती वर्षाचा असतो? 60-70 वर्षाचा संयोग, 40-50 वर्षाचा संयोग मुलांचा, 20-25 वर्षाचा नातवांचा संयोग, सुनांचा संयोग. या संयोगामुळे संयोगातून वियोग झाला की दुःख होत असतो. हा नियम आहे. आणि ज्याचा ज्याचा संयोग होत असतो त्याचा त्याचा वियोग हा होतच असतो. कुणीही असं पक्क ठरवायचं नाही की अमक्याचं झालं ना अमक्याचं झालं ना आमचं होणार नाही, सगळ्याचं होणार आहे. त्यामुळं दुःख हे होतच असतं. फक्त तेवढ्याच सहनशीलतेने प्रेमाने ते सहन करायचं असतं. अत्यंत दुःखाचीच गोष्ट आहे ही सुद्धा. हरिभक्त पारायण श्री बबनरावजी यांच्या पत्नी आमच्या पांगाशेठ त्यांच्या मातोश्री जाणं अत्यंत वाईटच आहे. पण वयामानाने शरीराच्या दुःखातून मुक्त होण्याकरता हा जो मृत्यू आहे अत्यंत उत्तम चांगला आणि तो आपल्याला ताजेपणा देतो. म्हणजे काय होतं तर देव आपल्या मृत्यूची कथा सांगताना अत्यंत उत्तम सांगतात. शरीरं यद्वाप्नोति यच्चा विक्रामति ईश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशय. पर्वती ही गोष्ट सांगितली. यत् ईश्वरः उत्क्रामति एतान् गृहीत्वा संयाति यत् शरीरं अवाप्नोति. कसं होतं याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. वायुर्गंधानि वाशया. वायु आशयात गंधानीव. जसा वारा फुलातून सुगंधाला घेऊन जातो तसा हा जीव आत्मा. आणि संचय काय काय संचय आहे आपल्यामध्ये? 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे 19 तत्व या जीवात्म्यासह वर्तमान हा घेऊन जातो याच्यातून. आता हे जे आहे ते इथं पडतं. ज्ञानोबा सांगतात आगादेहीचा अग्नी गेला देह नव्हे चिखलूला. देहातला हा जीवात्मा या इंद्रियासह वर्तमान निघून गेला ना की मग मात्र त्याला दहन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गती नसते. म्हणून मृत्यू हा अत्यंत चांगला आहे. अत्यंत निस्तेज झालेल्या, अत्यंत जीर्ण झालेल्या, अत्यंत निकृष्ट स्थितीला पोहोचलेल्या शरीराला सोडून आपल्याला ताजेपणामध्ये नेऊन घालतो. म्हणून मृत्यू उत्तम गोष्ट आहे. पण आपल्याला ती कळत नसल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. देवाने सांगताना सांगितलं या देवाने सांगताना असं सांगितलेले वासांशी जीर्णाने यथावे आहे नवानी ग्रंथाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णाम अन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह प्राप्त होतो त्याला, हा टाकतो जुना. मग नवीन मिळाल्यानंतर माणसाला वस्तू कपडे वगैरे नवीन मिळाले. नवीन मिळाल्यानंतर आनंद होतो का दुःख होतं? तर वास्तविक पाहता आनंद होतो. पण आनंद केव्हा होतो की मला नवीन मिळतंय, मिळणार आहे असं जर कळालं तर आनंद होईल. पण मिळणार आहे हे जर माहिती नसेल ना तर मग मात्र आनंद होईलच नाही, दुःख होतं. म्हणून आपल्याला दुःख होतं
अशा प्रकारची एकंदरीत आपली अवस्था आहे. पण मृत्यू उत्तम आहे आणि त्या उत्तम स्वरूपाच्या परमात्म्याला जाऊन आमच्या सुभद्रा बबनरावजी मुसे पाटील म्हणजे सुभद्रा आई ह्या तिथे जाऊन पोहोचलेल्या आहेत. भाग्य केवढं मोठं आहे, अखंड सौभाग्य. हे फार कमी स्त्रियांना प्राप्त होतं, सरासरीना फार कमी स्त्रियांना. 100तून अगदी 10-5 जणींना हे प्राप्त होतं. एवढी अवघड गोष्ट आहे. सौभाग्य निवडणं, भरल्या कपाळाने जाणं, देवाकडे जाणं आणि देवाची इच्छा अत्यंत अत्यंत अवघड असलेली गोष्ट आईसाहेबांच्या जीवनामध्ये घडली. हे त्यांचं पहिलं भाग्य. दुसरं भाग्य, त्यांचं लग्न होऊन त्या केळगाव या परिसरात आल्या. केळगाव परिसर म्हणजे श्री संत ज्ञानोबारायला सांभाळणारा परिसर. आळंदीने त्रास दिल्यानंतर सांभाळलं केळगाव ज्ञानोबारायला. असा हा केळगाव परिसर. म्हणून जी बुवा मंडळी केळगाव परिसरात राहायला आली ती ज्ञानोबारायच्या सहवासात आली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि केळगाव परिसरातली जी मंडळी आहेत ती अत्यंत सहृदयी. त्याचं कारण आहे ज्ञानोबारांच्या पासून त्यांच्या अंतःकरणामध्ये कृपा बुद्धी आहे. आता 4-2 बेकार असतातच, त्याला काही पर्याय नसतो. कोणी एखाद्या बेकार माणसाला बघून एखादा म्हणत का हा बेकार आहे, इथं कसं काय चांगलं म्हणतात. नाही, चांगले माणसं आहेतच, एखादा बेकार असतो तेवढं सोडून द्यायचं. काही माणसं पैसे बुडवणारे असतात, काही माणसं व्याजाने पैसे देणारे असतात, काही माणसं घेणारे असतात, काही मारामारी करणारे असतात, काही शिवाय असतातच सगळीकडे, सगळ्याच काळात असतात. पण हा जो परिसर आहे तो पवित्र सुंदर अशा या पवित्र परिसरामध्ये आणि त्यांचं तिसरं भाग्य की त्यांच्या वाट्याला बबनरावजी हे त्यांच्या दैवत आहे. बबनराव अत्यंत सहृदय सरळ मनुष्य. सरासरीना भांडण करताना त्यांना फार शिव्या आल्या असतील असं मला वाटत नाही. असा सरळ स्वभावाचा मनुष्य माझ्या माहितीतले बरं का. अत्यंत कोणाला असं तकलीफ द्यावं काय करावं अशा पद्धतीचा नाही. अशा बबनरावच्या जीवनामध्ये त्या आल्या, त्यांच्या जीवनात बबनराव आले. चौथी गोष्ट, पुत्र त्यांचे अत्यंत महत्वाचे कर्तृत्व. केवढं कर्तृत्व. गाव आणि परिसर आपल्या सगळीकडे पांडाशेठ आणि यांची कीर्ती आहे. माणसाने पुत्र असा जन्माला घालावा की तो कीर्ती संपन्न असावा, विद्वान असावा, बुद्धिवान असावा. हो, काही माणसं इतके विचित्र असतात, ते पैदा झाले ना की ते दिसायला चांगले असतात, गंधही लावतात, पण आतून इतके बेकार असतात की त्या माणसा एवढा नालायक माणूस दुसरा कोणी नसतो. पांडाशेठ अत्यंत कीर्तिवान मनुष्य. बाहेर सगळीकडे परिसरातही सुद्धा कीर्ती. मुंगशे परिवारातली बरीच मंडळी मोठी झालेली आहेत. आता सगळ्यांचे नाव घेण्याचा काय हा प्रसंग नाहीये, पण अत्यंत उत्तम म्हणजे कर्तृत्ववान मुलं जन्माला येणं हे त्या आई आणि बापाच्या रक्तातली जी गुणवृद्धी असते ती गुणवृद्धी यांच्यात झालेली आहे. आणि 5वी गोष्ट अशी की त्या स्त्री म्हणून जन्माला आल्या. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही ईश्वराने मुक्ततेची संधी दिलेली आहे. पण पुरुषाला कर्तृत्व करून अवघड गोष्टी करून मुक्त व्हावं लागतं. स्त्रीला अतिशय सोपी गोष्ट आहे. म्हणजे काय, एक तर स्त्री स्वभाव अत्यंत कोमल हृदयाचा असतो, सरळ असतो, समर्पण भावनेचा असतो. या 3 गोष्टी स्त्रीमध्ये फार महत्वपूर्णतेने असतात. एक गोष्ट आहे समर्पण, दुसरी गोष्ट आहे सेवा आणि तिसरी गोष्ट आहे निष्ठा. या 3 गोष्टी बरं का. या 3 गोष्टी बघूनच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ताला परमात्मा कसा आहे याच्याकरता उदाहरण दिलेले. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण ऐसा. अर्थात परमात्मा आम्हाला कसा आहे तर या स्त्री सारखा आहे. म्हणजे ज्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये एक गोष्ट काय समर्पण भाव, दुसरा तिच्या ठिकाणी सेवा भाव आणि तिसरा म्हणजे निष्ठा, एकनिष्ठता. एकनिष्ठता तुम्ही पहा अत्यंत महत्वपूर्ण गुण आहे. या गुणाला तोड नाही या जगतामध्ये. म्हणूनच तर देव भक्ताच्या
देवभक्ताच्या करता उदाहरण देताना हेच उदाहरण पतिव्रतेचं दिलेलं आहे. म्हणून तिला परमार्थ सोपा आहे, अत्यंत सोपा आहे. आपल्याला परमार्थ अवघड आहे, म्हणजे पुरुषाला परमार्थ अवघड आहे. या पुरुषाला काय काय करावं लागतं, हा फार मोठी यादी आहे. काय मोठी यादी आहे तर यामध्ये गंमत बघा. महाराजांनी चिंतन करताना खूप दिलेले. अंतःकरण शुद्ध करावं लागतं, भाव शक्ती प्रकट करावी लागते. मल विक्षेप आवरण या दोषाची निवृत्ती केव्हा तरी मोक्ष होतो. पहिल्यांदा नामचिंतन करायचं, अनंत तकलिफी घ्याव्या लागतात. म्हणून पुरुषाला मुक्त होण्याकरता, देव प्राप्ती करता अनंत साधना आणि अनंत मोठं कर्तृत्व करावं लागतं. आता हे नर्मदा परिक्रमेला जातात लोक, केवढी मोठी म्हणजे परिश्रमाची गोष्ट आहे. गाडीने जाणं नाही राहत, पण पायी जातात ते किती परिश्रम करतात. मग पुरुषाला मुक्त होण्याकरता अंतःकरण शुद्धी करता या साधनापासून आहे. नामचिंतन करा, साधन चतुष्टय संपन्न व्हा. हो, यासाठी जप, यासाठी तप, व्यासे हे अमुक ग्रंथ केले. पुरुषाला मुक्त व्हायला एवढ्या अनंत गोष्टी येतात, पण स्त्रीला मात्र ज्ञानवाराने अत्यंत सोपी गोष्ट सांगितली. पतीची आत्मका अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची. ज्ञानवाराने सोपा उपाय, किंबहुना सोपा उपाय नाही, हे एक प्रकारचं उदाहरणच आहे की तिला परमार्थ किती सोपा करून दिलेला आहे. म्हणून मला आता 4-5 दिवसापूर्वी आमच्या नवनाथनी शंकरांनी फोन करून विचारलं, म्हणे पुरुषाने यज्ञ केला तर पुरुषाला स्वर्गामध्ये काय होतं, स्वर्ग मिळतो, पुरुषी मिळते, आमक मिळते. त्यांनी मुस्लिम समाजाच्या त्या धर्तीवर तो प्रश्न विचारला मला. बरोबर. आता आपलं शास्त्र म्हणजे ओरिजिनल आणि नॅचरल सांगणारं जे आहे ते हिंदू धर्माचं संस्कृतीचं शास्त्र, कारण ते वेद बोधित आहे. गंमत बघा, त्याची गंमत अशी आहे की साधन साध्यामध्ये मिसळतं. काय होतं, साधन साध्यात मिसळतं आणि ते साध्यापर्यंत जाऊन पोहोचतं. अशा प्रकारची विशेषता. साधन व्यक्ती जो पुण्याला जाणार आहे, त्या पुण्याला जाणाऱ्या व्यक्तीला पुण्याला सोडते आणि ती त्याची एसटी ग्रहामध्ये जाऊन पोहोचते, त्या तिथं जाऊन पोहोचते, म्हणजे ती तिच्या साध्यात पोहोचते. तसं ही स्त्री त्या तिची सेवा करून पती स्वर्ग सुख उपभोगेल किंवा नरकाला जाईल, पण पत्नी मात्र नक्कीच देवाकडे जाते, ती इतकी प्रामाणिक जर जगली तर. म्हणून साधन हे साध्यातच जाऊन पोहोचतं. अशा प्रकारची विशेषता भारतीय संस्कृतीला दिलेलं उत्तर आहे त्याचं. म्हणून स्त्रीला काय मिळतं भारतीय संस्कृतीमध्ये तर तिला मोक्षच मिळतो. पुरुषाला कदाचित स्वर्ग मिळेल, पुरुषाला कदाचित नरक मिळेल, पुरुषाला कदाचित जन्म मिळेल, पण त्या पुरुषाची सेवा परमात्मा समजून केली म्हणूनच तर ती स्त्री परमात्म्यापाशीच जाती, मोक्ष स्थितीलाच जाती. त्याच्यात काहीही विवाद नाही, शंका नाही, आणि याच्यावर काहीही शंका कुशंका करायच्या नाही. अशा प्रकारची शक्ती त्या स्त्रीमध्ये आहे. मात्र स्त्री मोठी आहे का पुरुष मोठा आहे? खऱ्या अर्थाने स्त्री मोठी आहे बरं का, ते अत्यंत मोठी आहे. कुठून मोठी आहे त्याचं कारण आहे त्या स्त्रीमध्ये समर्पण, सेवा आणि तिच्यामध्ये असलेले गुणधर्म. समर्पण, सेवा आणि एकनिष्ठता हे परमोच्च स्वरूपाचे गुण आहेत, परमोच्च स्वरूपाचे गुण. लहानपणी बघा, स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि म्हणजे मुलगी आणि मुलगा यामध्ये जर अंतर बघितला ना, बाप जर गमून आला ना तर पाणी द्यायला पोरगी येते का पोरग येतं तर पोरगीच येते. आणि पोरगी अतिशय प्रेमाने, ती तुम्ही पहा, बाप तिकडून येतोय, पोरं खेळताय आणि दोन म्हणजे पोरग बी 5-6 वर्षाचे खेळताय, 5-6 वर्षाची पोरगी खेळते. पण ज्या वेळेला बाप दमून येतो, दुपारची वेळ, सकाळी बाप गेलेला ही तिच्या ध्यानात आहे आणि ती बाप गेलेला बघितला ते ना, आणि परत येतोय 10-11 वाजलेले, ऊन आहे, परिश्रम झालेले दिसत आहेत. हो, तिला बापाला बघितल्याबरोबर ती बापाकडे जात नाही, घरात जाते. हो, तांब्या पाण्याचा घेते आणि बाप ओसरीवर यायच्या अगोदर हा बापाच्या हातामध्ये तांब्या देते. ते बाप गावामध्ये जाऊन जे परिश्रम केलेले असतात ना, त्यांनी त्रास झालेला असतो ना, ग्रामपंचायतीचा, पंचायतीचा, काय असतो, त्यामुळे त्या बापाच्या हातात तांब्या आणि पाणी घेतलं, पोरीचा चेहरा बघितला की तो टेन्शन मुक्त होतो.
त्या आपल्या सोफा सेटवर खुर्चीवर बसतो, पाणी पितो, पोरी तिथंच उभा असते, ती जात नाही लगेच पाणी देऊन, ती उभा असते, तिला माहिती असतं हा तांबे मला हात ठेवायचा आहे, मग ती तांबे घेण्याकरता उभी असते. तांब्या देताना बाप पोरीचा चेहरा निहाळतो आणि अतिशय प्रसन्न होतो, अंतःकरण शांत होतं त्याचं. पोरग काही तसं करीत नाही, पोरग आहे ना त्याच्या खेळात रमलेलं असतं. जमलं तर जमलं बापाचं नापलं, नाहीतर हायचं वेगळं निघायचं पुढे. म्हणून अत्यंत अवघड आहे. पोरगी आणि पोरग त्यातले अंतर कितीतरी सांगता येतील आपल्याला. लहान पोरगी रडायला लागली, पोरग रडायला लागले ना तर पोरगी भयंकर रडते, कशालाच नादी लागत नाही. तिला आईने घ्यावंच लागतं तरच ती थांबते, नाहीतर ते आईवरच तिचं प्रेम किंवा तिला आईची आसुषा. पोरग रडायला लागलं ना त्याच्या पुढे एक बाहुली टाकली की ते आयुष्यभर त्याच्या नादी लागतं. पण मात्र त्या गरजच नसती त्याला, ते लगेच त्याला काही रडायचं थांबायचं एवढं बाहुली दिली की थांबलं ते. अशी विशेषता आहे. म्हणून मुलगी आणि मुलगा यातला हा अंतर आहे. ती मुलगी लहानपणी इतकी सेवाभावी वृत्तीची असते की बापाचे परिश्रम निवृत्त करण्याकरता तिला सेवाच करावी लागते. एवढी सुद्धा गोष्ट नाही, ती बोलली ना नुसती बापा बरोबर अत्यंत आल्हाददायक ना, सहज बोलती बाबा असं म्हटली ना तरी सुद्धा तो मनुष्य दुःख विसरतो. हे त्या स्त्री देहातलं वैशिष्ट्य आहे. कारण काय, तिच्यामध्ये मुळात जाती स्वभाव आहे, सेवाभाव. हो, म्हणून मुलगी ते तिच्यावरच बिंबवलं जातं लहानपणीपासूनच. आई म्हणती तू पोरीशी जातेस उठ, ते कर, तू पोरीशी जातेस उठ, आणि पोराला तू पोराशी जातेस मारला, असं नाही शिकवलं जात पोराला. तर ते मारत पुढे तो भाग निराळा आहे. पण ही गंमत आहे, पोरीला शिकवलं जातं आणि अनुवंशिक रक्तातले गुण, स्त्री स्वभाव, सेवा हा भाव मोठा असतो. म्हणून तुम्ही स्त्री, मुलगी आणि मुलगा जर 7-8 वर्षाचा असेल तर चुलत्याला तो आरजून बोलतो. बरेच बघितलेले आमच्या गणितले बी, म्हणजे आमच्या गणितल्याशी संबंध येतोच बराचसा. तात्या का रे, तात्या आलास का, तात्या गेलास का, तात्या म्हणतात बऱ्याच वेळेला. पण पोरगी चुलत्याला आरोग्य बोलली असं सरासरीनं मला तरी पाहायला मिळालं. दिसतंय का? हा स्वभाव, स्त्री स्वभाव. अत्यंत आदर, कारण सेवेमध्ये आदर असतो, ही पहिली गोष्ट आहे. आणि ज्याच्यात सेवा वृत्ती नसते ना त्याला सगळ्याचा आदर असतोच असं जरुरीचं नाही. म्हणजे एक समर्पण भाव केवढा आहे आणि सेवा भाव केवढा आहे, जेवढा साधूचा भक्ताचा देवावर असतो ना तेवढाच स्त्रीचा सेवा भाव तिच्या अंतःकरणामध्ये असतो. म्हणून ती सेवा भावाने युक्त असते. इतकी सेवा वृत्ती असते तिची. पोरगी एकच मिनिटात उठणार आणि ताट आणून देणार, जेवायला बसलेल्या बापाच्या पुढे ठेवणार, कारण तिची सेवा वृत्ती आहे. पोरग ठेवणार नाही, पण मुलगी मात्र ठेवणार. हा स्त्री स्वभाव सेवा भाव आहे. या सेवा भावाने संपन्न असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर सेवा भावाने युक्त व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तिला सत्ता करण्याची सामर्थ्य ही सेवा देत असते. म्हणून विश्वास होतो तरी अशी गोष्ट आहे. अर्थात सेवा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे, तो स्त्रीच्या ठिकाणी आहे. म्हणून स्त्री स्वभाव सेवा भावाने युक्त आहे. त्या स्त्रीमध्ये सगळ्याच गोष्टी कशा देवाने अत्यंत उत्तम दिलेल्या आहेत, इतक्या उत्तम दिलेल्या आहेत. तिचे शारीरिक ठेवण सुद्धा अत्यंत कोमल सुंदर अशा प्रकारची असते. आता काही तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, काही स्त्रियांनी पुरुषाची बरोबरी करायची म्हणून वेट लिफ्टिंग करून शरीर बदललं बनवलं. ते सुंदर दिसत नाही, ते बिभत्स, विचित्र, भयंकर आणि वाईट दिसतं. तुम्ही पहा, म्हणजे तिचं सौंदर्य ज्याच्यात आहे ना ते ईश्वर दत्त आहे. का? ते सेवेचं आहे, ते समर्पणाचं आहे, ते एकनिष्ठतेचं आहे. म्हणून त्या शरीरामध्ये मुळातच अत्यंत सुंदरता. ज्ञानोबारांनी एक ओवी काही कारणाने लिहिलेली आहे, स्त्रिये गायले ऐकावे. आणि ज्ञानोबारांनीच बोलताना एक ठिकाणी म्हटलेले, कोकिळे वरजा तुम्ही बाह्य, बर का, म्हणजे आवाजाची सुंदरता. या आवाजाची सुंदरता पुरुषाच्या आणि स्त्रीच्या, 10 माणसं आणि 10 स्त्रिया, 10 पुरुष जर रडायला लागले
आणि 10 स्त्रिया जर रडायला लागल्या तर त्या 10 स्त्रियाच्या रडण्यामध्ये अत्यंत करुणा असते, पण यांच्या रडण्याने दुसरे रडत नाही पण राग येतो माणसाच्या, कारण आवाजच भसाडा असतो. त्या आवाजात रडण्यात सुंदरता नाही आणि गाण्यात सुद्धा स्त्रियांच्या एवढं सुंदर पुरुषांच्या आवाजामध्ये माधुर्य नाही. हो, पुरुषाचं गाणं मजबूत आहे, ताकदीचं आहे, सगळे, पण अजूनही सुद्धा लताबाई एवढं सुंदर गोड गाणं कोणाचं अजून सुद्धा या दादा अजून सुद्धा कोणाचं वाटलं नाही, अशा प्रकारची विशेषता आहे. म्हणजे स्त्रियांच्या आवाजामध्ये सुंदरता, स्त्रीच्या दिसण्यामध्ये सुंदरता, स्त्रीच्या बघण्यामध्ये लालित्यता आहे. अशा प्रकारच्या अनंत गुणसंपन्नतेला ते शरीर असतं आणि ते ज्या वेळेला बोलतं त्यावेळेला आदर देतं, म्हणजे आतूनच आदर आहे. म्हणून स्त्री जीवन पुरुष जीवनापेक्षा अत्यंत मोठं, महान आणि सुंदर आहे आणि आवश्यक आहे. ही किती आवश्यक आहे, अस्तित्वच या मायेमुळे, या स्त्रीमुळे आहे. जर या जगताचं अस्तित्व पाहायचं झालं आणि माया नसेल, म्हणजे स्त्री जर नसेल ना, तर तुम्हाला या जगतामध्ये अस्तित्व जगताचं म्हणजे प्रजननाचं अस्तित्व दिसणारच नाही. अशा प्रकारची शक्ती संपन्न असलेली स्त्री, म्हणून ती एक अत्यंत बलवान शक्ती आहे, ती अत्यंत सुंदर आहे. तिच्या जीवनामध्ये सेवा, समर्पण आणि हे म्हणजे बलवान असून सुद्धा बरं का, बलवान असून सुद्धा त्या स्त्रीच्या ठिकाणी इतक्या गोष्टी आहेत, समर्पण आहे, किंवा तिच्या बलाचे स्थान जे आहेत ना ते हेच आहेत, काय, सेवा. तुम्ही वारकरी संप्रदायाच्या बाबतीत किंवा कुठल्याही पंथाच्या बाबतीमध्ये ज्या पंथामध्ये सेवा अधिक असेल ना, देवाची सेवा आणि माणसाची सेवा, समाजाची सेवा ज्या पंथामध्ये अधिक असेल ना, तो पंथ किंवा तो संप्रदाय मोठा होतो किंवा त्या संप्रदायाला ओझ असते. ओझ काय असते, ओझ असते. तर तशीच ओझ ज्या घरामध्ये कर्तृत्ववान अशी समर्पणशील स्त्री असते ना, त्या घराला ओझ असते, त्या घराला चैतन्य असतं, त्या घराला ऊर्जा असते. या ज्या ऊर्जा संपन्नतेला, शक्ती संपन्नतेला जे घर असतं ना, त्या घरातली स्त्री महत्वाची आहे म्हणूनच, आणि तरच, नाही तर हे त्या घरात घडणं शक्य नसतं. म्हणून आईसाहेब सुभद्राबाई अत्यंत महत्वपूर्ण, म्हणून या घराची उत्क्रांती, या घरामध्ये तेज, या घरामध्ये ऊर्जा आहे. अर्थात म्हणजे स्त्रीच्या स्वभावामध्ये, स्त्रीच्या दिसण्यामध्ये, स्त्रीच्या सगळ्या या शरीरापासून आवाजापर्यंत आणि सेवाभावाची दुर्दम्य वृत्ती. शरीर कोमल असतं बर का, स्त्रीचं शरीर कोमल असतं, पण पुरुषाच्या शरीरापेक्षा दुर्दम्य वृत्ती असते, काम करण्याची शक्ती आहे ना. पुरुष लवकर दमतो, तो जर समजा खुरपायला लागलं ना, खुरपण्याचं काम पुरुष हे फार करू शकत नाही, कारण मी हे खुरपायचं काम केलेलं आहे, मी चांगला शेतकरी आहे, मला माहित आहे ह्या गोष्टी, माझ्या आई बरोबर मी खुरपायला जात होतो. तर स्त्री जेवढं चांगलं खुरपू शकते आणि दुर्दम्य वृत्तीनं खुरपू शकतो, तितकं घास कापायला सुद्धा स्त्री जेवढा व्यवस्थित घास कापू शकते फार वेळ, तेवढा वेळ पुरुष कापतातच, पुरुष आहे सुद्धा. पण स्त्रीची जी दुर्दम्य असते की नाही, शरीर कोमल आहे पण काम करण्याची शक्ती किती आहे पहा. सगळ्याच्या अगोदर उठते पहाटे, आहे की नाही, सगळ्याच्या अगोदर उठते. घरामध्ये 5ला 5:30ला उठलेले कोण असेल तर फक्त ती आई उठलेली असते बरं का, स्त्री उठलेली असते. मग ती सून असेल किंवा ती आई असेल किंवा सासू असेल, कोणी असेल, पण ती सकाळी 5:30ला उठलेली असते. 6ला 6:30ला आंघोळ झालेली असते तिची, आहे की नाही. हो, शरीरामध्ये सतेजपणा असतो, सतेजपणा असतो का, डोक्यात खराबी नसते, हे लय महत्वाचं कारण आहे. डोक्यात खराबी नसते, ती झोपली ना अत्यंत सुंदर अशा प्रकारचे का भरवसा पतीवर असतो, निश्चित झोपून जाते ती. आता पुरुषाला का झोप लागत नाही लवकर, डोक्यात काय काय विषय, झोपल्यानंतर आड्याकडे बघता बघता उद्या कोणाला टाकायचं याचा विचार करीत असतो, त्याच्यामुळे सकाळी नीट झोप होत नाही आणि त्यामुळे तो नीट सशक्त राहत नाही. ही समर्पण भावनेने जर झोपलेली असते आणि मग सकाळी लवकर 5:30ला उठते आणि 5:30ला उठून 6ला, म्हणून काही स्त्रिया उठून केळगावच्या दर्शनाला जातात, 6ला 6:30ला 7ला काही जातात,
आता किती जातात आता मीच नाही सांगू शकत, त्यामुळे नाही दिसत बघायला. तर पूर्वी मला कळायचं दिसायचं दारात, कारण आमचा रस्ताच गल्लीतून आहे आमच्या. त्यामुळं म्हणून एक किती दुर्दैवी वृत्ती आहे ती पहाटे उठते 5:30-6ला. ती एवढी अत्यंत कष्ट करते आणि त्या कोमल शरीरामध्ये इतके कष्ट असू शकतात, त्याचं कारण समर्पण आणि सेवाभाव आहे. अर्थात समर्पण सेवाभाव शक्ती किती देतो, तर ती वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा स्वयंपाकाचं काम करते, पुरुष करू शकत नाही. म्हणून स्त्रीच्या ठिकाणी सहनशीलता पुरुषापेक्षा काही पट अधिक असते. किती अधिक असते तर त्या अधिकतेला मोजता येत नाही इतकी असते. म्हणजे सहनशीलता कशाची, क्रोधाला दाबून ठेवण्याची, कामाला दाबून ठेवण्याची, मत्सराला दाबून ठेव, या सगळ्या गोष्टीची सहनशीलता ताकद तिच्यामध्ये अधिक असते. अशा सुभद्रा आई साहेबांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी, म्हणूनच घराची उत्क्रांती, म्हणूनच घरामध्ये ऊर्जा, म्हणूनच घरातले मुलं बाळ उत्तम होतात. ज्या घरातली स्त्री लवकर जाते, ज्या घरातला पुरुष लवकर जातो, म्हणजे ज्या घरातले आई वडील लवकर जातात ना, त्या पोरांना सरासरीला नीट वळण लागत नाही. बाप गेला आणि आई आहे चांगल्या पद्धतीने जगला. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं उदाहरण आहे. शहाजी महाराज तिकडं आदिलशाही तिकडं होते, ते काही महाराष्ट्रात राहिले नाही. पण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ साहेबांनी, आता जिजाऊ जयंती आलेलीच आहे, जवळच आहे, मला वाटतं 4-2 दिवसातच आहे, 12, 13, 11, 12 तारखेला काहीतरी आहे. जिजाऊ साहेबांनी एकटीना अगदी बर का, एकटीना छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धातही तयार केलं आणि बुद्धीतही तयार केलं. शारीरिक शक्ती सुद्धा प्रदान केली आणि बौद्धिक शक्ती सुद्धा प्रदान केली. म्हणून शारीरिक आणि बौद्धिक शक्ती आई त्याला देऊ शकते. मदालसा नावाची एक माता, मदालसा श्री संत ज्ञानोबांची आवडती माता मदालसा होऊन गेली, की पुत्राला मुक्त मोक्ष देण्या एवढी ताकद निर्माण करून दिली तिला. म्हणून आई काय करू शकत नाही, आई त्रैलोक्य जिंकते, आई देव जिंकते, आई स्वतः पुत्राला विजयी बनवते. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, दुर्योधना एवढा दुष्ट आणि नालायक पोरगा असताना सुद्धा तो चिरंजीव व्हावा म्हणून आपल्या डोळ्यातल्या शक्तीला त्याचं शरीर वज्र केलं. आता देवाला काळजी होती, देवाने शाप घेतला तिचा आपल्या अंगावर, पण त्याला जिवंत राहू दिलं नाही, कारण आशांना मारणं जरुरीचं असतं आणि ते मेलेच पाहिजेत खऱ्या अर्थाने. म्हणून देवाने ते नियोजन केलं. पण मातेची ताकद किती आहे. आता त्या धृतराष्ट्रामध्ये पट्टी उघडण्यासारखं काही नव्हतं, कारण त्यांनी 2-2 पट्ट्या लावलेल्या होत्या. देवाने एक दिली होती, त्याने एक लावली होती. देवाने कोणती दिली होती, डोळे बंद करण्याची, म्हणजे त्याचे डोळेच नव्हते त्याला. आणि दुसरी कोणती दिली होती, मोह नावाची पट्टी एवढी मोठी होती की तो बोलताना सुद्धा, पहिल्या श्लोकात विचारताना सुद्धा पांडवाला माझा शब्द नाही प्रयोग केला त्यांनी, मामकाहाच पांडवा, म्हणजे त्याच्या अंतःकरणात आंधळा राज्यावर ज्येष्ठ तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये पांडवांच्या बद्दलचा द्वेष, मत्सर आणि परकेपणाची भावना, सावत्रपणाची भावना जागृत होती. म्हणून त्यांनी डबल पट्टी लावलेली होती. पण कुंतीना मात्र गांधारीला मात्र आपली पट्टी सोडली डोळ्याची, की तप जे आहे पती करता, लग्न ठरल्या बरोबर किंवा मागणी भीष्माचार्यांनी घातल्या बरोबर डोळ्याला पट्टी बांधली, जेव्हा ती सोडली केव्हा, तर केवळ दुर्योधन वज्र शरीराचा व्हावा याच्या करता. म्हणजे आईचं सामर्थ्य किती दिलं होतं, पण देवापुढे तिचं चाललं नाही. तिचं सामर्थ्य चाललं, पण देवाने याला मूर्ख बनवलं म्हणून मांडी फोडता आली. नाहीतर पण केवढी ताकद आहे आईची हे ध्यानात घ्या. आईची ताकद दुर्योधनाला वज्रदेही बनवते, मदालसा मुलांना मोक्षाला पाठवते. जिजाऊ साहेब स्वराज्य निर्माण करून, एकच गोष्ट महाराजांच्या जीवनात त्यावेळेला घडायला पाहिजे होती, नाहीतर दिल्लीचं तख्त महाराजांच्याच ताब्यात होतं. महाराजांना नको होतं ते राज्यावरच खुश होते. इथंच
निर्गत जनतेचा सेवा करण्याचे त्यांचे माणूस होता. पण जर मिर्झा राजे मिळाला असता एक, तर संपूर्ण जग म्हणजे संपूर्ण देश याच्यासह सगळा देश महाराजांच्या ताब्यात आला असता. आता आपल्याला तकलीफ देतात तो दुसरा भाग आहे, त्याला इलाज नसतो काही. आणि ते आपल्याला महाराजांच्या लढाया सुद्धा आपल्या बरोबर जास्त झाल्यात, मुसलमानाबरोबर कमी झालेल्या आहेत त्या मानाने, बरं का. असतो अर्थात जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवढं बनवाल बनवलं की आज 183 राष्ट्र मी वाचले, बरं का. 183 राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कलेचा किंवा व्यूहरचनेचा विचार अभ्यास करताय. अशा प्रकारचं सशक्त बनवलं असेल बुद्धीने तर जिजाऊ साहेबांनी शरीराने केवढं बलवान बनवलं, एवढं बलवान बनवलं की बुद्धी त्याच्याकडे येते, त्याला स्त्री शक्ती सुद्धा येते. म्हणून एवढा मोठा महाभयंकर कोण? अफजल खान म्हणजे एक राक्षसच. तो सुद्धा महाराजांनी सहज लीलया मारला, अगदी लीलया. लीलेला ही शिवाजी महाराजांची लीलाच आहे एक प्रकारची, बरं का. फार टेन्शन न घेता मारलं, एवढा मोठा भयंकर फार नाही टेन्शन घेतलं महाराजांनी, बरं का. अर्थात एवढे शिवाजी महाराज, छत्रपती महाराज एवढे सशक्त, एवढे बुद्धीना कोण निर्माण करू शकतो? तर एक माता निर्माण करू शकतो. अर्थात शहाजी महाराज हे करू शकत नव्हते असं त्याचा अर्थ नाही. शहाजी महाराज तिकडे राहिले म्हणून तर शिवाजी महाराज इथं तयार झाले. हा त्यांनी शिवाजी महाराजांच्या करता दिलेले योगदान, म्हणून शहाजी महाराजांचं योगदान संपूर्ण जीवन भारत शिवाजी महाराजांना दिलं आणि महाराज तयार झाले. पण या मातेने घेतलेले कष्ट आहेत की किती मुलाला सशक्त बनवू शकते, शक्तिशाली बनवू शकते, की राष्ट्राला किती शक्तिशाली बनवू शकते. म्हणून महाराष्ट्र आजही सुद्धा जिजाऊ साहेबांच्या नावाने सशक्त आहे. म्हणून एक माता काय करू शकत नाही, त्या मातेमध्ये अत्यंत मोठी ताकद असते. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तिसरी म्हणजे सहज यातली गंमत अशी आहे की भक्तीला माता शब्दाचा प्रयोग केलेला आहे संत लोकांनी. महाराज म्हणतात पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी अचपळे होती, सिद्धानुनी लावली पंथीला. भक्ती माता अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलेला आहे. श्रीमद भागवत कथाकार हरिभक्त परायण तौर महाराज केळगावकर इथं आहेत. आता केळगाव मध्येच आहेत ना. उत्तम अशा प्रकारची भागवत कथा ते करतात. भक्ती माता आणि ज्ञान वैराग्य हे तिचे दोन पुत्र. ती कथा मोठी आहे. नारद महर्षी, नंतर भागवत कथा, आणि त्या भागवत कथेमध्ये भक्तीचं वर्णन म्हणून मग ज्ञान वैराग्य सुद्धा तयार होतात. म्हणजे त्यांना एक तारुण्य प्राप्त होतं. त्याचं कारण भक्ती आहे ना, ही माता हाताला धरते आणि ती माताच या ज्ञान आणि वैराग्याला सशक्त बनवते. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा भक्ती माता जर जवळ असेल तर ज्ञान वैराग्य सशक्त, बरं का. भक्ती माता नसेल, भक्तीचं ढोंग असेल तर त्याच्याकडे काम आणि क्रोध हे दोन पोरं मजबूत असतात, बरं का. काय असतात? ढोंग ज्याचा असतं ना, काम आणि क्रोध इतके मजबूत असतात. म्हणून हल्लीच्या काळामध्ये जे सगळं दिसतंय ना, त्याच्यामध्ये दांभिक भक्ती आहे. म्हणून दांभिक भक्तीच्या पोटी होणारे दोन पोरं, कोण? कामयेश, क्रोधेश. या श्लोकावर भाष्य करतानाच दंभा करता बोललेले महाराजांनी, बरं, ज्ञानवरांनी. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा या श्लोकावर बोलताना एक ओघ लिहिलेली. काय ओघ लिहिली? ज्ञानवरा सांगतात सत्याचा भोकसा. मी परवा पण सांगितले होते दंभा करता, बरं का. सत्याचा भोकसा काढिला, आता असत्य पूर्ण कुठा भरिला, तो दंभूर उडविला जगी ही. म्हणजे दंभ भक्ती असेल तर याच्या करता हे काम आणि क्रोध हे सशक्त असतात आणि तेच प्रतिष्ठा देतात, बरं का.
हल्ली काही काही गाव असे असतात त्या गावामध्ये सगळे गुंडच निवडून येतात. त्याचं कारण त्यांचे बाप सुद्धा गुंड असतात आणि त्यांच्या आया सुद्धा गुंड असतात, म्हणून ते म्हणजे गुंड आडनावाचे नाही, आमच्या इकडे गुंड येतात केळगावचे. गुंड म्हणजे मारामारी अत्याचार अनाचार करणारी जी मंडळी ती मंडळी. आता राजकीय क्षेत्रच तसं झालेले, त्याला काही इलाज नाही, तसंच करावं लागतं असं ते सांगतात, हे आम्हाला माहिती आहे. आणि आमचे रामकृष्ण मित्र आहेत ते सांगतात नाही महाराज हे असंच करावं लागतं, याचं तुम्ही करत नाही ते पण करावं लागतं असं बघतात त्यांचं, तुम्ही सांगता. अशा प्रकारची सरासरीने गंमत अशी आहे की भक्ती धार्मिक ज्याच्याकडे असेल म्हणजे परमार्थामध्ये किती सावध केलेले महाराज सांगतात. या मातेला पूर्ण श्रद्धांजली होऊन याच ठिकाणी थांबतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु हरिभक्तपरायण पांडाशेठ बबनराव या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्राप्त व्हावी आणि घरदार मुलं मुली या सगळ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचे संस्कार पुढे भविष्यात लाभावे अशी मी या मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला